जय गुरु. आज आपण सुभाषिते सुरू करणार आहोत. ते ठरलं असं होतं की सर घेणार होते लेवलचं. त्यांना दुसरं काही ते काम निघालं, त्यामुळं आपणच यावरती चर्चा करणार आहोत. तसं आधी सांगितल्याप्रमाणे ह्या वेळेला जे सुभाषित आहेत त्या सुभाषितांमध्ये गीतेमधलेच काही श्लोक आहेत. आपण त्याचा अभ्यास करूयात. अजून कुणी आलेलं नाही, तर आपण सुरुवात करू आता. वेळ झाली. आपल्याला या अभ्यासामध्ये एकंदर 15 श्लोक आहेत. हे वेगवेगळ्या अध्यायामधून घेतलेले आहेत. आणि आपल्यापैकी बहुतेकांचा काही ना काही अभ्यास गीतेचा नक्की झाला असेल, लहानपणापासून आजपर्यंत. तरी सुद्धा थोडीशी एक जुजबी माहिती आपण घेऊया श्रीमद भगवद्गीतेची, आणि मग पुढे आपल्या अभ्यासाला जाऊ. तसं पाहायला गेलं तर भगवद्गीता याला एक धार्मिक ग्रंथ म्हणून आपल्याकडे मान्यता आहे. पण त्याच्या पलीकडे जाऊनही आपण जर विचार केला तर तो एक तात्विक ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये अनेक तत्व, अनेक प्रिन्सिपल्स श्रीकृष्णांनी मांडलेली आहे. आणि ती मांडलेली जी आहे ती श्री भगवान म्हणून मांडलेली आहे. म्हणजे या ठिकाणी ते श्रीकृष्ण या रूपात नसून साक्षात परमेश्वर या रूपाने आहेत, आणि ते अर्जुनाला उपदेश करतायत. आणि अर्जुनाला जे काही प्रश्न पडले त्यांनी सांगितल्यानंतर, किंवा काय प्रश्न पडू शकतात असं गृहीत धरून श्रीकृष्णांनी जे पुढं विश्लेषण केलं आहे, स्पष्टीकरण दिलं आहे, त्यातून एक सुसंगत आणि खूप आदर्श असा ग्रंथ तयार झाला. तो एक मार्गदर्शक ग्रंथ पण आहे. धर्माच्या बाहेर जाऊन सुद्धा, धर्म सुद्धा आपण आजच्या याच्यात जो धर्म म्हणतो तो धर्म त्यावेळी नव्हता. आज आपण वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये विभागले गेलो आहोत धर्माच्या. तसं नाही. तर हे एक मार्गदर्शक ग्रंथ आहे, आणि तो एक जीवनाचा पूर्णपणे मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे. याच्यामध्ये जसं इथं म्हटलंय तसं मानवी जीवनाच्या प्रत्येक समस्येचं समाधान त्यात दडलेलं आहे. जर बारकाईने अभ्यास केला तर समाधानाने, संतुष्टपणे, यशस्वीपणे जीवन कसं जगावं हे गीतेमधून कळतं. तर हे गीतेचं नाव जे आहे श्रीमद भगवद्गीता, याचं थोडस आपण विश्लेषण करून पाहू. त्यातला पहिला शब्द आहे श्रीमद. हे द जे आहे ते हलंत आहे, आणि हे हलंत द जे आहे ते मुळात हलंत त वरून आलेलं आहे. मूळ शब्द तो श्रीमत असा आहे. त्यातला जो श्रीम शब्द आहे तो आपल्याला माहिती आहे, लक्ष्मी किंवा ऐश्वर्य म्हणजे श्री, किंवा त्याचा आणखी एक अर्थ म्हणजे शोभा. त्या स्त्रीला मत हा प्रत्यय लागतो, आणि त्यातून श्रीमत तयार होतं. श्रीमतचं पळ रूपांतर श्रीमान किंवा श्रीमंत असा बनतो. आजही आपण कुठल्याही पुरुष व्यक्तीला ऍड्रेस करताना श्रीमान असं म्हणतो. आणि बरेचदा जे राजे लोक असायचे त्यांना श्रीमंत हे बिरुद लावलेलं असायचं. मग असायचे तो श्रीमतचा कालांतराने तच द होतं, श्रीमंत असं लिहिलं गेलं. त्याचा अर्थ असा की तो एक ऐश्वर्य संपन्न आहे ग्रंथ तो. म्हणजे त्याचे जे कंटेंट्स आहेत, त्याचे जे
श्लोक आहेत ते खूप अर्थाने परिपूर्ण आहेत, परमपूज्य आहेत, आदरणीय आहेत, त्याला आपण त्यांना तसं मानतो, आणि पवित्र आहेत. पवित्र म्हणजे त्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहे की ते मानवी जीवनाला घडवू शकतात, त्याला आकार देऊ शकतात. हे श्रीमतचा अर्थ. भगवत, भगवत मध्ये पहिला शब्द भग आहे. भगचा पण असाच अर्थ होतो. यामध्ये 6 गुण अपेक्षित आहेत: ऐश्वर्य, धर्म, यश, श्री, ज्ञान आणि वैराग्य. हे 6 गुण ज्याच्याकडे आहेत तो भगवान. या ठिकाणी सुद्धा भगवत त जे आहे त्याचं रूपांतर द मध्ये झालंय, आणि मग त्या भगवतचं रूपांतर भगवान मध्ये, ज्याच्या अंगी हे गुण आहेत तो भगवान, तो परमेश्वर, परम ईश्वर. आणि गीता याचा जर खरा अर्थ व्याकरणाला बघितला तर गीता म्हणजे गायलेली. गीता ही अनुष्टुप छंदामध्ये लिहिलेली आहे. त्यातले बहुतेक श्लोक अनुष्टुप छंदातले आहेत. आणि संस्कृती भाषाच मुळामध्ये गेय भाषा आहे. ती बोलली जाते नाही असं नाही, पण ती बोलताना सुद्धा एका विशिष्ट ठेक्यामध्ये बोलली जाते, त्यामुळे ती गायली जाते की काय असं वाटतं. जेव्हा आपण दाक्षिणात्य भाषा जर बघितल्या तर त्या सुद्धा एक विशिष्ट लयीमध्ये असतात. त्यामुळे दाक्षिणात्य भाषांचं आणि गीताचं, आपलं संस्कृतचं जवळचं नातं आहे. त्यामुळे मराठी जी आहे ते संस्कृत पासून काही अंशी दूर गेलेली आहे. हिंदी जी आहे ती थोडीशी संस्कृतशी मिळती जुळती आहे. त्यामुळे खडी बोली वगैरे ज्या भाषा आहेत त्या हिंदी मधल्या, त्या बऱ्या प्रकारे गेय आहेत. त्याचा धातू जो आहे तो गई. गई म्हणजे गाणं, गाणं म्हणणे. गई या धातूपासून गीत हा शब्द बनला, आणि मग त्या स्त्रीलिंगी रूपांतर त्याचं गीता झालं. याचा अर्थ गायलेले. जसं आपण इतर धातू साधित बघतो तसं हा पण धातू साधित आहे व्याकरणाच्या हिशोबाने. पण जेव्हा याला श्रीमद भगवत याला जोडलं गेलं त्यावेळेला गीता हे नाम झालं. एखाद्या क्रियापदाचं, एखाद्या विशेषणाचं आपोआप नामामध्ये रूपांतर होतं. तसं या ठिकाणी गीता हे एक नाम झालं, आणि मग ते संपूर्ण त्याचं श्रीमद भगवत गीता किंवा प्रचलित भाषेमध्ये गीता असं याचं संज्ञा किंवा नाव होते. गीतेचा उद्देश काय आहे? मुळात जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला सर्व सैन्य दोन्हीकडचं एकमेकासमोर उभं राहिलं, कौरवांचं आणि पांडवांचं. दुर्योधनाने द्रोणाचार्यांना सगळी माहिती दिली, पांडवांकडे कोण कोण आहे, कोणतं सैन्य आहे, कोण योद्धे आहेत, आपल्याकडे कोण आहेत, आणि आपलं सैन्य कसं सरस आहे आणि आपल्याला विजय मिळणारच आहे, असं दुर्योधनाने त्याला सांगितलं. या ठिकाणी पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न होता. तरीही अर्जुनाने कृष्णाला सांगितले की मला, कारण अर्जुन हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर होता, की मला ह्या दोन्ही सैन्याच्या मधोमध घेऊन चल आणि मला बघू दे की समोर कोण कोण आणि मला कुणाकुणाशी युद्ध करायचंय. त्याकरता तो मध्ये येतो, सर्व सैन्य बघतो समोरचं, आणि मग तो विचार करतो की समोर हे माझे आजोबा, हे माझे गुरु, हे माझे काका, हे माझे नातेवाईक, हे बंधू, हे मित्र, हे माझे नातू, हे पुतणे, असे अनेक नातेसंबंध त्याला दिसायला लागतात. आणि मग तो विचार करतो की मी यांना मारणार आणि मग जिंकणार आणि मग राज्य घेणार. हे मला मारतील किंवा मी यांना मारेल, यातून काय साध्य होणार आहे? मग तो कृष्णाला म्हणतो की मी युद्ध नाही करणार, मला हे राज्य नको, मला या ठिकाणी पृथ्वीचाही राज्य नको किंवा स्वर्गाची मला इच्छा नाही. आणि त्याला असं म्हटलं जायचं की योद्ध्याला जर तो जिंकला तर पृथ्वीचं राज्य, आणि जर तो जिंकला नाही, मारला गेला, तर स्वर्गामध्ये त्याला चांगलं स्थान मिळेल, असं त्याला म्हटलं जायचं. आणि हे दोन्ही मला नको,
मी कुठेही भिक्षा मागून माझं पोट भरील आणि थोडं पुरेसं आहे. तेव्हा कृष्ण त्याला चिडून म्हणतोय की तू वेडा आहेस का, नपुसक कसा झालास तू एवढा, तू एक श्रेष्ठ योद्धा आहेस. आणि तू जर असं नाही केलं तर तू तुझा स्वधर्म विसरला आहेस असं होईल, तुझं कर्तव्य विसरला आहेस असं होईल. आणि म्हणून तुला युद्ध केलंच पाहिजे. मग हे समजावून सांगताना सुरुवातीला त्याचं जे स्थिती झाली ती मानसिक, पूर्णपणे तो गळून गेला, तोंडाला कोरड पडली, अंगाला कंप आला, तो मागच्या बाजूला जाऊन बसला आणि आता मी शस्त्र पण घेत नाही असं म्हणून त्याचं गांडीव धनुष्य त्याने ठेवून दिली. मग त्याच्या क्षत्रिय धर्माची आणि त्याच्या कर्तव्याची, म्हणजे याला स्वधर्म असं म्हटलं जातं अध्यात्मामध्ये. स्वधर्म हा एक फार चांगला संकल्पना आहे ही चांगली. स्वधर्म आपल्याला ओळखता आला पाहिजे की आपल्याला आयुष्यात करायचं काय आहे. जे मर्यादित आपल्याला वर्ष आहेत, काळ आहे, त्यामध्ये आपण जे करणार आहोत ते आपला स्वधर्म. मग ते व्यक्ती म्हणून, समाज म्हणून, आपण एक समाजाचा घटक म्हणून, किंवा एक कर्तव्य आपलं जे दिलं गेलेलं आहे किंवा आपण घेतलेलं आहे, ते जे काही आपण करणार आहोत ते आपलं स्वधर्म राहील. त्याची जाणीव करून देणे हा गीतेचा प्राथमिक उद्देश होता. कृष्ण आपला अर्जुना तो उठ आता आणि युद्ध कर. आता युद्ध करताना त्याला काय आवश्यक होतं की त्याच्या मनामध्ये जे मोह निर्माण झाले की हे माझे मित्र, हे नातेवाईक, हे गुरु, या मोहातून बाहेर पडणं आवश्यक आहे. मग त्याला सांगायचं की हे शरीर दिसतात, हे शरीर हे काही खरे नाहीयेत. खरा आहे तो आत्मा. आत्मा हा अमर आहे आणि तो कायम अनेक पिढ्यानपिढ्या राहिलेला आहे, हजारो कोट्यावधी वर्ष राहिलेला आहे. त्यामुळं तू आज ज्यांना मारणार आहेस ते कालही होते, आजही आहेत, उद्याही राहतील. अशा प्रकारे त्यांनी त्याला समजावून सांगितलं. त्याच्या मनातला मोह, भीती, आसक्ती आणि अज्ञान हे दूर केले कृष्णाने आणि त्याच्यामधला विवेक जागृत केला. विवेक म्हणजे सारासार बुद्धी. चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, काय केलं पाहिजे याचं तारतम्य जेव्हा माणसाला असतं त्यावेळेला तो विवेकाने वागतो आहे असं म्हटलं जातं. पुढचा एक उद्देश असा आहे की जीवन जगण्याची कला शिकवते गीता. हे आज आज आपण हे आजच्या काळामध्ये असं मानतो की गीता हे केवळ एक युद्ध सुरू करण्यासाठी अर्जुनापुरतं उपयोगाचं नाही, तर त्यातल्या प्रत्येक शब्दाचा, प्रत्येक वाक्याचा विशिष्ट अर्थ जर काढला तर त्यातून माणसाने आपलं लाईफ प्लॅनिंग कसं करावं, जीवन कसं प्लॅन करावं, सुखी आणि आनंदी आणि संयमित जीवन कसं जगावं हे गीता शिकवते. आणि पुढे त्यातून परमार्थाचा मार्ग दाखवते. म्हणजे गीता जी आहे ते एक प्रकारचे योग आहे. योग म्हणजे ते जोडते, आपल्याला ईश्वराशी जोडते. म्हणजे आपण आस्तिक आहोत हे पहिल्यांदा मान्य करावं की मी आहे, माझ्याबरोबर ईश्वर आहे आणि मला ईश्वराशी जोडलं जायचं आहे. माझे अनेक जन्म झालेले आहेत, अनेक जन्म होत राहतील जर मी ईश्वराशी एकरूप झालो नाही तर. मग हे करण्याकरता मला काय करावं लागेल? ज्ञान घ्यावं लागेल. कशाचं ज्ञान घ्यावं लागेल? हे काय आहे सगळं गौडबंगाल हे समजून घेण्याचं ज्ञान. हा ईश्वर कोण, हा देव कोण, याला मी कसं ओळखायचं याचं ज्ञान. आता हे ज्ञान झालं की संपलं का? तर नाही, मी माझं कर्म केलंच पाहिजे. मग कर्म करताना काय काळजी घ्यायची? मुळात माझं मग कर्म काय आहे ते कळलं पाहिजे. मी जे काय करतो ते अर्थपूर्ण कर्म असावं हा एक भाग. आणि मी त्या कर्मामध्ये काम करताना सुद्धा कर्मातून अलिप्त राहायला पाहिजे. मग कर्मातून अलिप्त राहणं म्हणजे कर्माच्या फळामध्ये न गुंतणं असं श्रीकृष्णाने या सांगितलंय. आणि हे कायम कायम ठसवून सांगितलेलं आहे. म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग हे गीतेचे दोन मुख्य पिलर्स आहेत. दुसऱ्या अध्यायामध्ये ज्ञानयोग आणि तिसऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग सांगितला. आणि नंतर त्यामध्ये पुढे अभ्यास केल्यानंतर संन्यास, भक्ती अशा अनेक गोष्टीमध्ये गेले. आणि भक्तीमध्ये मग एक एक पायरी कमी करत त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या आयुष्यात जे जमेल ते करा. तुम्हाला ज्या पद्धतीने मला आठवता येईल तसं आठवा. आणि मग तुम्ही माझ्याशी कालांतराने ह्या जन्मात, पुढच्या जन्मात, कुठल्या तरी जन्मात
माझ्याशी एकरूप व्हाल. तोपर्यंत मात्र तुमच्या ह्या जन्मातले आणि मागच्या जन्मातले जे कर्म आहेत त्याप्रमाणे तुम्हाला पुढचे जन्म मिळत राहतील. अशी एक विशिष्ट धारणा त्यामध्ये मांडलेली आहे. तर ही जी गीता आहे यामध्ये 18 अध्याय आहेत, 700 श्लोक आहेत आणि जे 3 भाग जसं तर वरती म्हटलं असं कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग. कर्मयोगामध्ये फळाची अपेक्षा न ठेवता कर्तव्य करणे, सुख दुःख जय पराजय यामध्ये मनाचं संतुलन ठेवणे, म्हणजे त्यामध्ये त्याला गीतेमध्ये स्थितप्रज्ञ म्हटलंय त्यांनी. भक्तियोग, भक्तियोगामध्ये साधं सरळ आहे की आपण जे काय करतो त्याचं कर्तेपणा आपण घ्यायचं नाही. हे मी केलं असं काही नाही, ईश्वराने माझ्याकडून करून घेतलं आणि मी केलं, मी निमित्त आहे, करणारा तो आहे, मी त्याला अर्पण करतो. इदम न मम ईश्वराय स्वहा, त्याला अर्पण करून आपण त्याला शरण जायचं. हा यातला भक्तियोगातला एक महत्वाचा भाग. एक तर म्हणजे त्याला पूर्ण अर्पण करायचं आणि त्याला पूर्णपणे शरण जायचं. आणि त्याच वेळेला आपल्याला जे आयुष्याचं अंतिम ध्येय आहे मोक्ष प्राप्त करणे, त्या दिशेने आपण जातो. म्हणजे 4 पुरुषार्थ आपण जे म्हणतो ते आणि 4 गती आपल्या ज्या आहेत त्यामध्ये आपण हळूहळू मोक्ष दिशेने जातो. देवावरती विश्वास ठेवायचा, तो आहे असं मान्य करायचं आणि योगक्षेम त्याच्यावर सोडून द्यायचं. तो काळजी घेईल, देवाक काळजी म्हणतात तसं ते योगक्षेम तो चालवील, यावर विश्वास ठेवायचा. ज्ञानयोगामध्ये आत्म्याचा अभ्यास केलाय, तो अमर आणि अविनाशी आहे. जे अविनाशी नाही, जे अमर नाही, ते आपल्या भोवतालचं विश्व आणि आपण आहोत. शरीर नश्वर आहे, त्यामुळं मृत्यूची भीती नको. म्हणजे तुझ्या मृत्यूची किंवा तुझ्या समोर असलेल्या दुसऱ्या कुठल्याही योद्ध्याची भीती किंवा प्रेम तुला असता कामा नये. तू त्यांना मारणार नाही, ते तुला मारणार नाहीस, कारण तू अमर आहेस, कारण तू शरीर नाहीस, तू आत्मा आहेस. अशा प्रकारे श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला. तो उपदेश सर्वांना लागू पडतो, प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीला लागू पडतो. आता हे 18 अध्यायामध्ये विभागलेलं आहे. त्याची नावं आपण थोडक्यात लगेच वाचून घेऊ. पहिला आहे अर्जुन विषाद योग. यामध्ये अर्जुन दुःख व्यक्त करतो, विषाद व्यक्त करतो की मी युद्ध करत नाही, मी यांच्याशी लढत नाही, मी यांना मारू इच्छित नाही. मग कृष्ण सांख्य योगामध्ये दुसऱ्या अध्याय समजावून सांगतो की तुला ज्ञान मिळवणं आवश्यक आहे. सांख्य म्हणजे ज्ञान करतं. या ज्ञानाने तू सर्व गोष्टी ओळख, तारतम्याने ओळख, स्थिर बुद्धीने ओळख आणि मग तू ईश्वराशी तादात्म्य पाव. पण तरीही तू कर्म सोडायचं नाही. कर्म करणं आवश्यकच आहे, कारण कुठल्याही परिस्थितीमध्ये माणसाला संपूर्ण आयुष्यभर कुठलं ना कुठलं कर्म तरी करावंच लागतं. ज्ञान कर्म संन्यास योगामध्ये 4थ्या अध्यायामध्ये ज्ञान, कर्म आणि संन्यास या 3 संकल्पना एकत्र करून वेगवेगळ्या प्रकारे मांडलेल्या आहेत. पाचव्यामध्ये ज्ञान सोडून कर्म संन्यास योगामध्ये कर्म करायचं, पण संन्यस्त वृत्तीने करायचं. तो मी नव्हे करणारा, करणारा करविणारा ईश्वर आहे, त्याला ते अर्पण आहे. आत्मसंयम योग 6व्यामध्ये संयमाने स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवून परमेश्वराचे तादात्म्य कसं पाळायचं. ज्ञान विज्ञान योगामध्ये ईश्वराचं ज्ञान आणि त्याचा अनुभव विज्ञान हे कसं मिळवायचं. अक्षर ब्रह्मयोग 8व्यामध्ये क्षर म्हणजे जे नाश पावतं, अक्षर म्हणजे जे नाश पावत नाही, आणि ब्रह्म असं ब्रह्म जे अक्षर आहे, जे कायम आहे, जे कधीही नष्ट होणार नाही, अशा ब्रह्माचं माहिती या दिलेली आहे. राजविद्या गुह्य योग यामधून वेगवेगळ्या विद्यांचा त्या अभ्यास दिलाय. सद्विभूती योग, विश्वरूप दर्शन योगामध्ये त्याने सांगितलं की मी कोण आहे समजून घे आता, आणि विराट रूप त्याला दाखवलेलं आहे. विशिष्ट त्याला अर्जुनाला शक्ती देऊन त्यातून त्याला कळलं की हे संपूर्ण ब्रह्मांड कशा प्रकारे काम करतं
आणि त्यामध्ये ईश्वर कुठे आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा भक्ती कशी श्रेष्ठ आहे, मला अनन्य भावाने शरण कसं येईल. पुढच्या याच्यामध्ये क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र म्हणजे तुझं शरीर, क्षेत्रज्ञ म्हणजे सर्व ही ईश्वरी माया आणि ईश्वर सर्व यांचं कार्य कसं चालतं. गुणत्रय विभाग, तिन्ही गुण जे आहेत सत्व रजतम यांचं कार्य कसं चालतं. पुरुषोत्तम योगामध्ये मी पुरुषोत्तम आहे असं श्रीकृष्णाने पुन्हा सांगितलं की मी आहे आणि मला तू शरण ये, त्यातून तुझा उद्धार होईल. देवासुर संपत योग 16व्यामध्ये त्यांनी सांगितलं की दैवी गुण म्हणजे अं, जे पॉझिटिव्ह गुण आहेत माणसाच्या आयुष्यातले ते, आणि आसुरी म्हणजे नेगेटिव्ह गुण, सात्विक आणि जे सात्विक नाहीत ते असे गुण, हे संपत म्हणजे संपत्ती, म्हणजे दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. या संपत्तीचा अर्थ धनसंपत्ती नाही. संपत्ती म्हणजे आपल्या ठायी असलेले गुण, आपली वैशिष्ट्य, हे जे आहे यांची माहिती हे दैवासुर विभागामध्ये दिली. आणि श्रद्धात्रय, तिन्ही प्रकारच्या श्रद्धा याची माहिती. आणि शेवटी मोक्ष संन्यास योग, ही मोक्ष मिळवताना संन्यास मार्गाने कसा होतो याचं संपूर्ण माहिती देऊन 18व्या अध्यायात अर्जुन सांगतो की मी माझं युद्ध करायला तयार आहे. म्हणजे त्याचा मुख्य उद्देश झाला. पण ह्या संपूर्ण ह्याच्यामधून त्यांनी सांगितलेलं आहे की माणसानी संयमित आयुष्य, वैरागी आयुष्य, संपूर्ण म्हणजे पूर्णपणे जगलेला, म्हणजे सर्वात असून कुठेच नाही असं जेव्हा आयुष्य असतं तेव्हा ते वैरागी प्लस पूर्णपणे जगलेला असं आयुष्य जगतो. त्यावेळेस त्याचं ते लाईफ मॅनेजमेंट पूर्ण होतं. आणि प्रत्येक गीता जी आहे ते प्रत्येक अध्याय शेवटी असं म्हटलेलं आहे की हे ओम हे परम सत्य आहे. ओम तत्सत इति. ओम हेच सत्य आहे. म्हणजे या सगळ्याच्या ठिकाणी ओम हे आधार आहे. आणि मग हे मद भगवद्गीता काय आहे, उपनिषद आहे. म्हणजे हा वेदांच्या नंतर जे कालांतराने लिखाण झालं गुरुजवळ बसून, जंगलामध्ये ज्यावेळेला गेले त्यावेळेला उप म्हणजे जवळ, तर गुरुजवळ बसून जे काय लिहिलं गेलं ते उपनिषद असतं. तशा प्रकारचा दर्जा ह्या गीतेला दिला गेला आहे. खरं पाहिलं तर गीता हा केवळ एक उपदेश आहे, आणि त्याला त्याला जे दर्जा दिला गेला तो उपनिषदाचा आहे. शिवाय ती ब्रह्मविद्या आहे, ब्रह्म जाणण्याची विद्या आहे. म्हणजे जे काय आहे ते आपल्याशिवाय जे काय आहे या विश्वामध्ये ते ब्रह्म आहे, आणि ते जाणण्याकरता काय आहे ती ब्रह्मविद्या आहे. शिवाय हे योगशास्त्र आहे, एक तर म्हणजे शास्त्र आहे. म्हणजे हे केवळ एक तत्वज्ञान नाही, तर एक विज्ञान आहे. एक सुसंगती यामध्ये आहे. त्यामध्ये विचाराची सुसंगती आहे, त्यामध्ये मांडण्याची सुसंगती आहे, आणि विषय पूर्णपणे समजून समोरच्या व्यक्तीला जीवन जगण्याकरता आवश्यक ते तत्वज्ञान देण्याचं शास्त्र यामधून मांडलं गेलेलं आहे. आणि हे एक योग आहे. प्रत्येक ठिकाणी बघितलं तुम्ही ते योग आहे. योग म्हणजे जोडलं जाणे. युज धातू जो आहे त्यापासून हा योग तयार झाला. युज म्हणजे जोडणे. आणि हे प्रत्येक वेळेला हा जोडलं कोणाशी जायचं आपल्याला, की त्या शक्तीशी की ज्याच्याशी आपल्याला शेवटी मिळायचं आहे. म्हणजे मोक्ष या ठिकाणी गृहीत धरले. आणि श्रीकृष्ण अर्जुन संवाद यामध्ये आहे. मग त्या ठिकाणी अध्यायाचं नाव देऊन संपलेलं आहे. तर ही गीता जी आहे ती महाभारताचा एक भाग आहे. महाभारतामध्ये जे पर्व आहेत त्यामधलं भीष्म पर्व आहे. त्या भीष्म पर्वाच्या 25व्या अध्यायापासून 42व्या अध्यायापर्यंत 18 अध्याय जे आहेत ते गीतेचे आहेत. ते श्री व्यासांनी लिहिलेले आहेत आणि सांगितलेले आहेत, म्हणजे कंपाईल त्यांनी केलेले आहेत, आणि श्री गणेशांनी लिहिलेले आहेत असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर हे थोडक्यामध्ये गीतेची माहिती. आता आपण आपल्या प्रॉपर अभ्यासाकडे येऊया. आपला हा पाठ 10वा आहे, सुभाषित आहे, आणि 6व्या अध्यायातला पहिला श्लोक आपल्याला, पहिला म्हणजे जो श्लोक पहिला आहे तो 6व्या अध्यायातला आहे, तो 5वा श्लोक आहे. तर आता तुमचं मला सहाय्य लागेल. स्नेहलताई,
हा श्लोक आणि त्याचा पदच्छेद वाचा. श्रीमद भगवत गीता 6वा अध्याय आत्मसंयम योग. उद्धरेदात्मना. हे दीर्घ म्हणायचं का? दोन हे. नाही म्हटलं चालतं रे. उद्धरेद आत्मना आत्मानम. उद्धरेदात्मनात्मनं नात्मानम वसा ना आत्मा एक 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 अक्षर वापरा, काही आत्मन. प्रॉब्लेम नाही. एक हा एक अक्षर वाचा. नात्मानमवसादयेत. असं आपलं न आपलं सवय नाही म्हणते एवढी. हा नात्मानम वसादयेत ओके. म्हणजे न आत्मन अवसादयेत. हा. आत्मैव आत्मा एव हम्म. ह्यात्मनो ह्य आत्मनो. हम्म. म्हणजे मी माझ्या ठीक आहे, ठीक आहे. समजाप्रमाणे म्हणते, तुम्ही म्हणा. बरोबर हो चुकते सांगा. हो, नाही म्हणा म्हणा. ह्य आत्मनो हम्म. आत्मनः हम्म. अ, बंधुरात्मैव. बंधुः आत्मैव आत्मा एव हम्म. रिपुरात्मनः रिपु हम्म. आत्मनः. हम्म. आता परच्छेद. हा. अ, परच्छेद वाचू का? हो, वाचा वाचा. हा. परच्छेद. पदच्छेद. उद्धरेत आत्मना हम्म. आत्मनं न आत्मनम् अवसादयेत. आत्मा एव हि आत्मनः बन्धुः आत्मा एव रिपुः आत्मनः. हा पदच्छेद करणं आवश्यक कशा करता असतो की पदच्छेद म्हणजे या शब्दांची फोड येते. हे अनेक संधी आहेत किंवा समास आहेत, ते तुकडे आपण जर केले तर आपल्याला शब्द मिळतात की जे आपल्या ओळखीचे आहेत. आता इथे हे दोन जे आहेत यातलं साधारणपणे असं असतं की अ असेल तर एक असतं इथे आणि आ असेल तर दोन. पण उच्चारात नाही घेतलं चालतं. जसं उद्धरेत मानात्मानाम नात्मानमव वसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. उद्धरेत आत्मना आत्मानम हा एक तुकडा झाला. उद्धरेत आत्मना आत्मानम न आत्मानम अवसादयेत. आत्मा एव हि आत्मनः बंधु आत्मा एव रिपुः आत्मनः. आता याचे शब्दार्थ काय बघू आपण. सुरेखाताई. हा सर, वाचते. एक मिनिट, हा वाचते. संदर्भित अन्वयार्थ झाला ना, खालचा अर्थ वाचू का? नाही, हे आत्मना वाचायचं, हे शब्द. शब्दार्थ. अच्छा, आत्मना म्हणजे आपणच, हे हम्म. वाचू ना. हम्म. हम्म. आपणच म्हणजे संसार सागरातून. हम्म. आत्मानम म्हणजे आपला. हम्म. उद्धरेत म्हणजे उद्धार करावा. हम्म. आणि आत्मानम म्हणजे आपणाला न अवसादयेत म्हणजे अधोगतीला नेऊ नये. ही कारण हा मनुष्यच आत्मा एव आपण स्वतःच. आत्मनः म्हणजे आपला, बंधू म्हणजे मित्र आहे. तसेच आत्मा एव आपण स्वतःच. आत्मनः म्हणजे आपला रिपू आहे, शत्रू आहे. राईट. आता हे अर्थ जे हे आहे पदच्छेद जे आहे त्याचा हे शब्दार्थ होते. हा आत्मना हे सगळं शब्द जो आहे तो आत्म म्हणजे मी. आता ह्या ठिकाणी गीतेच्या मध्ये कसं आहे की एका शब्दाचे प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळे अर्थ आहेत. आता ह्यामध्ये आत्मना म्हणजे आपण स्वतः, म्हणजे मी स्वतःला म्हणतो. काय म्हणतो आत्मना म्हणजे आपणच. आपण आपल्याला काय करायचं. आत्मानम उद्धरेत उद्धार करायचा. आपणच आपला उद्धार करावा. कशातून? संसार सागरातून. आणि आत्मानम आपणाला न अवसादयेत अधोगतीला नेऊ नये, खाली नेऊ नये. कारण आत्मा एव आपणच स्वतःच
आत्मनः आपला, बंधू म्हणजे भाऊ किंवा मित्र, तसेच आत्मा एव आपण स्वतःच, आत्मनः आपला रिपू आहे, शत्रू आहे. आता हा अर्थ पुन्हा एकदा वाचू आपण इथे. स्वतःचा संसार समुद्रातून उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये, कारण हा मनुष्य स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःचा शत्रू आहे. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं की मुळात आपला उद्देश काय आयुष्याचा, ह्या संसार समुद्रातून म्हणजे आपण जे काय रोजचं आयुष्य जगतो याचा अंत काय होणार आहे, आपल्या मृत्यूमध्ये. पण त्यातून आपल्याला उद्धार करून घ्यायचा. उद्धार करून घ्यायचा म्हणजे काय, की आपण परमेश्वराशी तादात्म्य पावायचं. म्हणजे असं आपण मानतो या ठिकाणी की आपले जन्म होत राहतात, मृत्यू होत राहतात, पुनर्जन्म होत राहतात. म्हणजे असा जर विचार केला आपण तर आपले आतापर्यंत कितीतरी आई वडील झालेले आहेत, कितीतरी भाऊ बहीण झालेले आहेत, कितीतरी पती पत्नी झालेले आहेत, कितीतरी मित्र झालेले आहेत. आपले कितीतरी वेळेला अपमान झालाय, सन्मान झालाय, मोठी पदं मिळाली आहेत, कष्टही झालेले आहेत. आणि फक्त एकच आहे की ह्या जन्मातल्या हार्ड डिस्कला मागच्या जन्मातल्या हार्ड डिस्कला किंवा सॉफ्ट डिस्कला ऍक्सेस नाहीये. हे केव्हा कळतं आपल्याला, की जेव्हा आपण एक विशिष्ट प्रकारे ध्यानाच्या अवस्थेत जातो. पण त्याचं म्हणणं आहे की तुम्ही उद्धार करून घ्यावा. कुणी कोणाचा करायचा, आपला आपणच करायचं. तुम्हाला कोणी बाहेरचा माणूस येऊन तुमचा उद्धार करणार नाही. तुम्हाला बाहेरचा माणूस म्हणजे गुरु असेल, तो मार्ग दाखवेल. पण त्या मार्गाने जाऊन त्याप्रमाणे वागवून तुमचा उद्धार करून घ्यायचं काम तुमचंच आहे. हे करताना तुमचं शरीर, मन आणि बुद्धी हे जे 3 गोष्टी आहेत ह्या तुमच्या बरोबर आहेत आणि त्या तुम्हाला एकतर वर नेतील किंवा खाली नेतील. म्हणजे तुम्ही शरीराला, मनाला आणि बुद्धीला जर नियंत्रणामध्ये ठेवलं आणि ह्या उद्धाराकरता ज्या करता गोष्टी आवश्यक आहेत त्या जर तुम्ही केल्या तर कदाचित ह्या जन्मात तुमचा उद्धार होऊ शकेल. उद्धार होणे म्हणजे काय, की आपण आपला आत्मा त्या मोठ्या परमात्म्याशी मिळवायचा. म्हणजे पुढचे जन्म नको आणि पुढचं पुन्हा यावेळेला जे काय आतापर्यंत आपले झालेले चांगले वाईट अनुभव आहेत ते पुन्हा नको. हे करून घेण्याकरता प्रयत्न करणे म्हणजे आपला उद्धार करणे. आणि स्वतःला अधोगतीला जाऊ द्यायचं नाही, कारण अधोगतीला जाणं किंवा ऊर्ध्वगतीला जाणं हे आपलं शरीर, मन, बुद्धी ठरवतं. किती प्रमाणात आपण त्याला दिशा देतो आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवतो यावर ते अवलंबून आहे. म्हणून ते असं म्हटलेलं आहे की तुम्ही स्वतः म्हणजे तुमचं शरीर, मन, बुद्धी हेच तुमचं मित्र आहे आणि तेच तुमचं शत्रू आहे. जर तुम्ही त्याला विशिष्ट दिशा दिली, त्या विशिष्ट दिशेला घेऊन गेलात तर ते तुमचा मित्र आहे. आणि जर तुम्ही त्यांच्या नियंत्रणात गेलात, मनाच्या नियंत्रणात गेलात, बुद्धीच्या नियंत्रणात गेलात आणि त्याप्रमाणे वागलात तर ते तुमचे शत्रू आहे. मग तुम्हाला तुमचा उद्धार या पद्धतीने होणार नाही. मग कदाचित तुम्हाला पुनर्जन्म या चक्रामध्ये तुम्ही सतत राहाल. आता ह्याच्यावरती अनेक लोकांनी भाष्य केलेले आहेत. विवेकानंदांची भाष्य आहेत, बऱ्याच संतांची भाष्य आहेत. या ठिकाणी शंकराचार्यांचं भाष्य सरांनी घेतलेलं आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की या समुद्रामध्ये, संसाररूपी समुद्रामध्ये स्वतःच्या जीवाचा आपल्या अंतःकरणाने म्हणजे बुद्धीने उद्धार करावा. त्याला ऊर्ध्व गतीकडे घेऊन जायचं आणि त्याला योगारूढ करायचं. ही एक संकल्पना गीतेमध्ये आहे. योगारूढ म्हणजे जी त्यांनी योगाची संकल्पना सांगितली गीतेमध्ये त्याचं पूर्णपणे पालन करून आपण त्याप्रमाणे आपलं जीवन ठरवायचं, त्याप्रमाणे आखायचं. आपल्या आत्म्याला म्हणजे आपण स्वतःला अधोगतीला नेऊ नका. म्हणजे आपल्या विचारांना, आपल्या कृतीला, ज्याला एकंदरीत चांगलं समजलं जात नाही अशा मार्गाला नेऊ नका. अधोगतीला जाणे म्हणजे अवसाद करणे. जो शब्द इथं वरती गेला इथे
न आत्मानम अवसादयेत. अवसाद म्हणजे त्याला अधोगतीला नेणे, खाली पाडायचं, त्याला वाईट मार्गाला न्यायचं. मग अशा वेळेला आपण जर चांगल्या मार्गाला नेलं तर आपले मन, बुद्धी, जे शरीर जे आहे ते आपलं मित्र आहे. आणि मोक्ष मिळवून घेण्याकरता आपण आपलेच करणं, आपलेच बंधू, आपलेच मित्र, बाकी बाहेरचे जे आहेत ते या जन्मातले नातेवाईक, या जन्मातले बंधू, या जन्मातले वेगवेगळे लोक, ते आपल्याला मार्गात असतीलच असं काही नाही. त्यांचे मार्ग वेगळे असतील, आपला मार्ग आपण ठरवायचा. कारण ह्या सगळ्या मोहामध्ये, मोह, माया आणि स्नेह याच्यामध्ये अडकून ठेवायचं काम आपली मनबुद्धी नेहमी करते. आणि जर आपण आपल्या मनावरती, शरीरावरती, बुद्धीवरचं नियंत्रण ठेवून आवश्यक त्या मार्गाला गेलो तर आपण आपलं ध्येय साध्य करू शकतो. आणि जर आपण त्याच्या कंट्रोलमध्ये गेलो तर तो आपला शत्रू बनतो, रिपू बनतो, आणि मग आपण पुन्हा ह्या चक्रामध्ये राहतो. हे जे स्पष्टीकरण शंकराचार्यांचं आहे. आणि मग या ठिकाणी जे आमच्या वेगवेगळ्या प्रकारे वर्गामध्ये झालेलं आहे त्याच्यावर आम्ही जे काय पॉइंट्स लिहिले होते त्याच्या आधारे लिहिलेलं आहे. एक मला आढळलं यामध्ये मागच्या परीक्षेमध्ये की जे एक्सप्लेनेशन असतं आपलं याच्यावरचं, कुठल्याही सुभाषितावरचं, ते एक 4-5 ओळीवर संपून जातात. ते किमान एक 10-12 ओळी तरी जावं, 10-15 ओळी तरी जावं. काही लोकांनी लिहिलंय, छान लिहिलेलं आहे, पण बहुतेकांनी एक 4-5 ओळीमध्ये गुंडाळलेलं आहे. आता ह्याला आपल्याला नाही म्हटलं तरी एका याला 4 मार्क आहेत. म्हणजे 4 दुनी 8, 8 दुनी 10, म्हणजे 8 आणि 2 10, 10 ते 12 ओळी तरी एक्सप्लेनेशन जावं. म्हणजे ओळीचा काही प्रश्न नसतो, त्याच्या कंटेंटलाही महत्व असतं, नाही असं नाही. पण साधारणपणे कुठलाही विषय लिहायला गेलं की 10-12 ओळी कुठल्या विषयावर लिहिणं ही काही फार मोठी गोष्ट नसते. फक्त त्या विषयाचं आपल्याला ज्ञान तेवढं झालेलं पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी काय केलं की एक शंकराचार्यांनी काय लिहिलं ते लिहिलंय, आणि पुन्हा एक स्पष्टीकरण आम्ही जे घेतलेलं आहे यामध्ये ते लिहिलंय. यातलं तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला देईल याची कॉपी द्यावेळेला. तुम्ही यात बघा किती तुम्हाला जमते लक्षात ठेवायला तेवढं, मग ते लिहायला तुम्हाला सोपं जाईल. काही उदाहरणं देऊन समजा इथे दिलं की प्रत्येक माणसाने शास्त्रांच्या आणि गुरूंच्या सूचनांचे पालन. कोणी बोललं काही? हा सर, मी बोलत होते जरा एक हा मिनिट. हा बोला. मला जरा एक सूचना करावीशी वाटते सर. हा. की आपण आता हे म्हणजे गीतेतले आहेत की नाही, हो गीता ही गेयता आहे तिच्यात, तर हो. ते जसे आपण म्हटलं जातं ते तसं जर आपण श्लोक वाचला तर हम्म. श्लोक लक्षात राहणं पण शक्य आहे. आणि हो हे तुम्ही जे सगळं आता सांगितलेलं आहे स्पष्टीकरण, ते पण लक्षात राहणं शक्य आहे त्यामुळे, असं हो मला वाटतं. हो, बरोबर आहे. हा हा. आज कसं आपलं पहिल्यांदाच आपण या म्हणजे ठिकाणी. कसं मला सुद्धा पहिल्यांदा मी जेव्हा आपल्या ह्याच्यातला श्लोक मी बघितला तेव्हा नाही, मी गीतेच्या पुस्तकातनं जेव्हा वाचलं तेव्हा मला ते व्यवस्थित वाचता आलं असं. हो हो हो, तो बरोबर आहे. फरक पडतो थोडासा. कारण हा जो श्लोक आहे ना, याच्यामध्ये प्रत्येकामध्ये 8-8 शब्द असतात. बरोबर. हा. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत्. उद्धरेदात्मनात्मानं. हा. मी मग आता दाखवू का सर म्हणून? तुला मनावर यायला पण मला तेवढं जमत म्हणून नाही मला. दाखवू? हो हो. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानम् अवसादयेत् आत्मैव अह्यात्मनो बन्धुरात्मैव रिपुरात्मनः. हा हा, असं बरोबर. वाचल्यानंतर ते थोडं लक्षात राहायचं हो सोपं हो होतं हो असं. हो हो, हा, करेक्ट. म्हणजे जर सूचना आहे. नाही बरोबर आहे ते. कारण हे मुळात याला गेयता खूप आहे. 8-8 शब्दाचं जर आपण याला तोडलं या ठिकाणी आणि त्याला जर होय चाल दिली होय, तर ते वाचता सोपं येतं जातं, चांगलं. हा, वाचायला सोपं आणि जातं, लक्षात लक्षात ठेवायला. राहायला सोपं होतं मुख्य हो म्हणजे. हो हो, हा करेक्ट. हा, हा. बरोबर. तर आपण काय 15च आपल्याला आणि आहेत. याच